दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातबीत काय होत नसतो, पण शेवटी पायचं ते झालंच. सूरज नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है. नाम ही नहीं होता तो बदनामी थोडी होती. त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होतं. दादानी मला माझ्यात काय पाहिलं आणि माझ्यावर विधान परिषदेच्या म्हणजे वरिष्ठ सभागृहाच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी अतिशय कमी वयात माझ्या खांद्यावर टाकली. दादा म्हणूनच हा धनंजय मुंडे अजित पर्वच्या नवसंकल्पाच्या या शिबिरात एकदा विरोधी पक्ष नेता म्हणून, 5 वर्षात 2दा मंत्री म्हणून आणि पुन्हा सरकार आले म्हणून तिसऱ्यांदा मंत्री म्हणून या ठिकाणी ताठ मानानं उभं राहून बोलू शकतो. ही ताकद दादांची एकदा पाठीमाग उभी राहिली. आता सूरज बोलत बोलत म्हणला की 1-1.5 महिना झालं टीव्हीवर मी म्हणजे मी म्हणण्यापेक्षा जिल्हा मी सूरज नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है. नाम ही नहीं होता तो बदनामी थोडी होती. पण एक निश्चित सांगतो, आदरणीय तटकरे साहेब साक्षीदार आहे. आता 19 नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे, पण सांगितला गेला पाहिजे. का सांगितला गेला पाहिजे? अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत याला पहाट म्हणत नाही असं दादा नेहमी म्हणतात. पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहात. मी दादांना विनंती केली होती. आज स्पष्टपणाने बोलतो, कधीही बोललो नाही, कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो. त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका. का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातबीत काय होत नसतो, पण शेवटी पायचं ते झालंच. त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होतं. आज हे मी बोललो तर कुणाला कदाचित माहित नाही मधल्या काळात, पण ही वस्तुस्थिती आहे. वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणाने पुढे आणण्यासाठी आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल तर आदरणीय दादानी केला. हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगावंसं वाटतं. आता पहाट होती त्यामुळे त्या शपथविधीला मला येता आलं नाही, कारण पहाटेचं आपलं तसं जमत नव्हतं. पण घेणं एक ना घेणं 2 शिक्षा मात्र मला झाली. ही मान्य करता का नाही? माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर माग शेखर भाऊ हो म्हणतात. त्यानंतर ज्यावेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते, दादानी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहिलो. आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून
असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती. पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं, त्याचमुळे हे घडलं नाही. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात, तू कशाला रे लोकसभेला वहिनीच्या प्रचाराला आला, त्याच्यामुळं तुला आता बघ विधानसभेत काय होते. जे व्हायचे ते होईल. मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे. सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा दादाचा कार्यकर्ता नाही. माझी विनंती आपल्याला, आपल्यापैकी कुणी नाही नसणारच, पण हो ते सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते. मोजावी लागली तरी बेहतर, त्याला कमीपणा त्याचा राग धरला. जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी मुश्रीफ साहेब आहेत, आदिती माय आहे, मैं खुद गब्बर है, वळसे पाटील साहेब आहेत, यांना पाडायचंच अशी यादी कमी नव्हती. पण पडलं कोणीच नाही. तुम्ही लाखभर मतांना आलात, मी जरा जास्त मतांना आलो म्हणून मला भोगावं लागायला का काय असं मला वाटायला लागले. पण ही वस्तुस्थिती आहे. काही जणांनी आता खरं खरं उघडं पडलंय. पण दादा एक निश्चित सांगतो, माझ्यावर तुम्ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली, तो काळ तुम्ही बघितला की एक विरोधी पक्ष नेता सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही मुद्द्यावरती खाली वाकवू शकतो. तुमच्या डोळ्याने तुम्ही ते पाहिलं. सामाजिक न्याय मंत्री पद दिलं, मी म्हणत नाही की तो माझ्यावर अन्याय होता, तोही मी न्याय म्हणून स्वीकारला आणि एवढे चांगले निर्णय घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 5-6 वर्षांमध्ये बऱ्याच राजकीय उलटापलटी घडल्या आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. हे सरकार अवघे 80 तास चालले होते. त्या शपथविधीवरून तेव्हापासून अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. आता अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, मात्र त्यांनी ते ऐकलं नाही, असं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात होत असलेल्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनाला आज हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला. ते म्हणाले की 2019 साली पहाटेची शपथ घेऊ नका असे मी अजित पवार यांना सांगितले होते. याचे सुनील तटकरे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ती शपथ घेतली, पण याची शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. दरम्यान मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदीच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणात अडून मला जाणीवपूर्वक ठरून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्याकडूनच मला लक्ष्य केले जात आहे. याचेच जास्त वाईट वाटत आहे, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.